सर्वप्रथम जय जोहार जय आदिवासी। नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुका आणि अक्कलकुवा तालुक्याला पाण्याची खूप मोठी टंचाई होणार आहे। आपल्याला पाण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे। एक असा दिवस येईल की आपल्याला पाणी प्यायला सुद्धा मिळणार नाही। लिटरली आपण आताच विचार करा की दडगाव तालुका आणि अक्कलकुवा तालुक्यातील जे खेडेपाड्यात गाव आहेत त्या गावात आता सुद्धा पाणी जे आहे ते मिळत नाही। उन्हाळ्याच्या दिवशी आपण ज्या वेळेस बोरवेल खोदतो तर पाणी किती फुटाने लागतं। काही ठिकाणी 700-800 फूट जरी पाणी बोरवेलने खोदले तरी पाणी जे इथे लागत नाही। काही ठिकाणी 250 ते 200 फुटाला पण पाणी लागतं, काही ठिकाणी लागत सुद्धा नाही। तर काही ठिकाणी जे इथे पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही। तर आपल्याला भविष्यात का अडचण होणार आहे, भविष्यात आपल्याला पाण्याचा संघर्ष का करावा लागणार आहे की ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस आपला दडगाव तालुका आणि अक्कलकुवा तालुका जो आहे तो डोंगराळ भागात वसल्यामुळे पाऊस जेवढा पण पडतो तेवढा नदी वाटे वाहून नर्मदा नदीपर्यंत पाणी पोहोचतं। तर मित्रांनो 5.5 कोटींचा प्रकल्प मंजूर झाला असून तो पण बोगद्याद्वारे अगदी तापी नदीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे। ते जे पाणी ते आउट ऑफ स्टेटला पोहोचवण्यात येणार आहे। तर आपल्याला याचं नुकसान काय होणार आहे, जर का बोगद्याद्वारे पाणी तापी नदीपर्यंत सोडत आहे तर आपल्याला दडगाव आणि अक्कलकुवाचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो। कारण की आपल्याला पाणी मिळणार नाही। लिटरली आपल्याला आता सुद्धा पाणी मिळत नाही तर भविष्यात कुठे मिळणार। आपण आता जागे व्हायला पाहिजे, कारण की आता जर आपण विरोध केला नाही तर आपल्याला भविष्यात पाण्याची खूप मोठी टंचाई होणार आहे। तर आपण यासाठी नक्की प्रस्ताव मांडला पाहिजे, कारण की भविष्यात आपल्याला पाण्याची अडचण यायला नको। आपली जमीन आपलं हक्काचं पाणी आपल्यालाच मिळत नाही। जर का आपण जर शांत बसलो तर भविष्यात आपल्याला खूप मोठा धोका आहे। आपल्याला भविष्यात पाण्याचा खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा। जोहार जय आदिवासी।